देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, रामन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार यांनी मिळवल्याने या देशाच्या बहुमानामध्ये भर घातली असे ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय सोनमजी वांगचुक हे दिल्ली येथील जंतर मंतर येथे गेल्या 21 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। या आमरण उपोषणाची पार्श्वभूमी अशी, या सरकारच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जवळपास 90 ते 95 प्रकारचे शिक्षण क्षेत्रातल्या विविध स्तरावरील पेपर फुटले। मग अगदी 10वी 12वी म्हणू नका, MPSC UPSC म्हणू नका, TET असेल, नीट असेल, सेट असेल, सगळ्याच प्रकारचे पेपर फुटले आणि एक प्रकारे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचं भविष्य हे टांगणीला लागलं, किंबहुना ते धुसर दिसायला लागलं। मग या वैफल्यग्रस्ततेमध्ये जवळपास 20-21 विद्यार्थ्यांनी या आत्महत्या केल्या आणि निश्चितपणे आत्महत्या होऊन देखील या सरकारला जाग आली नाही। कुठल्याही प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायचं देखील कुठली नैतिक जबाबदारी स्वीकारली नाही। मग ही जबाबदारी स्वीकारली नसताना या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी, या शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी आणि या देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, त्यांचं भविष्य सुरक्षित हातामध्ये जावं, यासाठी या देशातील एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आपला जीव पणाला लावून गेले 21 दिवस त्या दिल्ली येथील जंतर मंतर येथे आमरण उपोषणात बसलेले आहेत। ते आमरण उपोषणात बसलेले असताना, त्यांनी ही ठिणगी पेटवली असताना संपूर्ण आपलं समाजाचं देखील काम आहे की आपण वनवाहून पेटलं पाहिजे किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या सुरक्षितेसाठी। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पुरंदरमधील सर्व सामाजिक संस्था असतील, समविचारी संघटना असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्वच जण पुरंदरकर म्हणून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ गेल्या 4 दिवसापासून साखळी उपोषण चालू केले। त्या साखळी उपोषणाच्या समर्थनार्थ गेल्या 4 दिवसामध्ये शेकडो लोक इथे उपस्थित। मगाशीच 1 तासाभरापूर्वी या उपोषणाची सांगता झाली। या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार मोठे या ठिकाणी आले आणि त्यांना आम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांच्या वतीने, समविचारी संघटनांच्या वतीने त्यांना निवेदन दिलं आणि अतिशय तीव्र आणि कडक शब्दात आमच्या भावना त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, किंबहुना भावनांचा या पत्राचा निषेधाचा वेग एवढा तीव्र पाहिजे की याची दिल्लीपर्यंत धडक गेली पाहिजे, हे करायचं आणि त्या भावना कळवायचं काम तहसीलदार महोदयांचं आहे। आज हा होता खरं तर पहिला टप्पा, कारण आपण बघितलं ज्या प्रकारे आदरणीय सोनम वांगचुक यांना अक्षरशः एखादी बॉडी उचलून न्यावी अशा पद्धतीने या सरकारने दडपशाही करून सोनम वांगचुक यांना उचलून नेलं। पण असं असताना या देशातला सर्वसामान्य माणूस, घटक आणि विद्यार्थी स्वस्थ बसणार नाही। त्या घटकातलाच एक भाग म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आज जरी हे आंदोलन तात्पुरतं जरी आज आम्ही स्थगित केलेलं असेल तरी येणाऱ्या काळामध्ये सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची दखल शासनाने घेतली नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र स्वरूपात आम्ही सर्वच समविचारी पक्ष, संघटना आणि पुरंदरकर अतिशय प्रकर्षाने जोरामध्ये हे आंदोलन पुन्हा उभं करू आणि तीव्रतेने चालू, एवढंच या निमित्ताने सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।